माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 18 कथासार अभिवाचन करत आहे. 32व्या अध्यायातला आणखी काही प्रश्नांची उत्तरे आपण बघूया. या अध्यायाची सुरुवात करताना श्रोत्यांना सांगता की श्रोतेजन हो, श्री दत्तात्रयांना त्यांच्या मातेने जे जे म्हणून प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नांची त्यांनी आपल्या मातेस समाधानकारक उत्तरं दिले. त्यातील उरलेल्या काही इतर जिज्ञासू प्रश्नांची उत्तरात आपण या अध्यायात पाहणार आहोत. पहिला प्रश्न, चांगले आसन ते कोणते? उत्तर, कोणतीही उपासना त्याच्या सिद्धतेसाठी ईशिप्त फलप्राप्तीसाठी योग्य अशा आसनावर बसूनच करावे लागते. पूर्णपणे शुद्ध असलेली भूमी हे उत्तम आसन मानले जाते. अन्य आसनांमध्ये तृणासन, दर्भासन, मृगासन, काष्टासन, वस्त्रासन, कंबळासन अशी वेगवेगळी आसने सांगितली गेली. यापैकी कोणतेही आसन हे खऱ्या अर्थाने तोवर चांगले आसन ठरत नाही जोवर त्यावर बसलेला उपासक त्याच्या मनाच्या दृढासनावर बसलेला नाही. कारण मानवी मन हे अत्यंत चंचल, ते एका ठाई कधीच शांत स्थिर एकाग्रतेने बसत नाही. या कारणासाठी सर्वात प्रथम म्हणजे उपासक भक्त भाविक याचे मन त्या दृढ आसनावर बसलेले असायला हवे. म्हणूनच आपण कुठली ध्यान साधना करताना, मनन करताना, वाचन करताना, पूजन करताना जेव्हा आपले मन एकाग्र होते तेच खरे आसन होय. प्रश्न दुसरा, मुद्रा म्हणजे काय? माते मुद्रा ह्या योगी धारण करत असतात. त्या मुद्राचेही 10 प्रकार. देवभूषणासाठी जी वापरली जाते ती अलंकार मुद्रा. राज्यकारभार चालविण्यासाठी जी वापरतात ती राजमुद्रा. कार्य करण्यासाठी वापरण्यात जाते ती संकेत किंवा खुणमुद्रा. या झाल्या बाह्य मुद्रा. पण आध्यात्मिक साधनेच्या दृष्टीने साधकाची उपासकाची अंतरमुद्रा साधने फार महत्वाची. त्या अंतरमुद्रा मात्र एका सद्गुरूच्या कृपाशीर्वादाशिवाय लाभत नाही. हे जीवाशिवाचे ऐक्य वाढविण्याचे, घडविण्याचे, अभ्यास परमात्म्यात नेऊन मिळवण्याचे, त्यांचे द्वैत दूर करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य जर कोण करत असेल तर एक सद्गुरू. त्याची जी महत्वाची पायरी ती म्हणजे गुरु कृपांकित लाभलेली अंतरमुद्रा. प्रश्न, ध्यान कशाला म्हणतात? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ध्यान करा ध्यान करा, पण ध्यान म्हणजे काय ऐकूया. ईश्वर उपासना करीत असताना साधकाचे उपासकाचे मन त्या ईश्वरी तत्वाकडे आकर्षले जाणे, त्यात रममाण होणे, चित्ताचा लय होणे यालाच ध्यान असे म्हणतात. हे असे ईश्वरी अनुसंधानाचे ध्यान हेच पारमार्थिक कल्याण करणारे, तेच फार महत्वाचे. नाहीतर जीवास त्याच्या लौकिक जीवनात अन्य काही साधे ध्याने ही लागतातच की. जसे की धनाचे ध्यान, रिद्धी सिद्धी मिळवण्याचे ध्यान, वंशीकरणाचे ध्यान, विषय वासना यांच्या तृप्तीचे ध्यान इत्यादी. पण त्या ध्यानाने जीवाचे कल्याण होत नाही, तो बंधनातून मुक्त होत नाही, त्यास मोक्षप्राप्तीचा मार्ग सापडत नाही. उलट जीव हा परत परत त्या जन्ममरणाच्या फेऱ्यातच अडकत जातो. अन्य ध्याने ही आत्मविनायास कारणीभूत ठरलेली असतात. ईश्वराचे अनुसंधान, त्याचे ध्यान, त्याच्याशी साधलेली जवळीक ही भवबंध तोडलेली असते. मन हे जेव्हा परब्रह्माचे रूप आठवते, त्याच्याशी मनास एकरूपता साधते, जेव्हा त्या तदात्म्य पावलेल्या मनाला अन्य कोणत्याच पदार्थाची आवड राहत नाही, त्याची आठवणही राहत नाही, त्यासाठी त्याचे मन कशातही अडकत वा गुंतत नाही. ज्याच्या रूप ध्यानाने एकाग्र झालेलं मन मागे फिरायला तयार होत नाही तेच खरे ध्यान होय. ध्यान करणे म्हणजेच काय? मनाची एकाग्रता करणे. ज्यावेळी मनाची एकाग्रता होते तेव्हा आपलं मन प्रसन्न होतं, आपल्या मनामध्ये सकारात्मकता येते, आपली सगळी वाईट ऊर्जा बाहेर पडते, आपण आनंदी राहतो. आणि हेच आपल्यासाठी एक महत्त्वाचे जीवन जगण्यासाठी जीवनमंत्र औषध होय. प्रश्न, जप म्हणजे काय? जप म्हणजे 3.5 कोटी मंत्रावळी. या असंख्य मंत्र ह्या त्रिगुणात भरून राहिलेले असतात. मंत्र हे ऋषीमुखातून उदयास आलेले आहे. काही मंत्र हे स्वयंसिद्ध, काही मंत्र हे साधना उपासना करून सिद्धी करून घ्यावे लागतात. कोणत्याही अन्य मंत्रापेक्षा गुरुमुखातून आलेल्या मंत्राचाच दृढनिष्ठेने जप करणे म्हणजेच तो मंत्र पुन्हा पुन्हा वाचेवर
अन्य होय. मंत्राचा जप करीत असताना त्याबाबत खूप सावधानता अचूकता सांभाळावी लागते. मंत्राच्या जपाने साधकास लाभणारी शक्ती फार मोठी असते. ती शक्ती त्याचे संरक्षण करते, त्याच्या पापाचे पर्वत जाळून भस्म करते, पतिताचा उद्धार करते, पाप्यास पुण्यवान बनविते. खऱ्या अर्थाने साधकाच्या हातून झालेला सिद्ध मंत्राचा झालेला जप हा त्याचे सर्वतोपरी कल्याणच करतो. आता प्रश्न पुढचा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र कोणास म्हणावे? चारी नावं आपणास माहिती आहे, परंतु कोणाला म्हणायचे ते आपण ऐकूया. वेदशास्त्रांनी जीवाच्या कर्मानुसार त्याचे वर्ण विभागात वर्गीकरण केलेले. जसे की जो ब्रह्मकर्म करतो तो ब्रह्मास जाणण्याचा प्रयत्न करतो व जाणतो, त्या सर्व ठायी पाहतो, त्याचा आदर करतो तो ब्राह्मण. जो क्षात्र धर्माचे पालन करतो, पराक्रम गाजवतो, राज्य करतो तो क्षत्रिय. जो वर्ग समाजाच्या उपयुक्ततेसाठी व्यापार व्यवसाय करतो तो वैश्य. म्हणजे अन्य वर्णाची सेवा करतात ते क्षुद्र. असे हे वर्णभेद धर्मानेच कर्मावरून ठरविले. वर्ण अवस्था ही समाजाच्या हितासाठी असल्याने ती लवचिक असायला हवी. पूर्वी ती तशी होती सुद्धा, आता हे असं नाही. पूर्वी केवळ ब्राह्मण हा एकच वर्ण नाही, तर अन्य वर्णीय लोकही खऱ्या अर्थाने त्या ब्रह्मराज्यानाची कास धरून ब्रह्मत्व पावलेले आहे. त्यांच्या कथा आपल्याला आपल्या पौराणिक वाङ्मयात वाचायला मिळतात. प्रश्न बघू. आचार म्हणजे काय? आचार म्हणजे आचरण, अनुकरण, चांगल्या गोष्टीचे असावे. मनुष्याचे आचरणे शुद्ध, पवित्र असायला हवे. माणसाचे जसे विचार असतात त्यानुसार त्याचे आचरण घडत असते. म्हणूनच शुद्ध, सात्विक, हितकारी, विवेकी विचारांची गरज असते. कारण जसा विचार तसा आचार घडत असतो. म्हणूनच चांगले चांगले विचार आपण ज्यावेळेस श्रवण करतो, ऐकतो, वाचन करतो, त्यावेळेस आपल्या वागणुकीत सुद्धा तसाच आचरणात फरक पडत असतो आणि तो जाणवतो. प्रश्न पुढचा. चांडाळ कोणाला म्हणतात? जो निंद्य कर्म, दुराचरण, अधर्माचरण करतो, जो पापी, दुराचारी, व्यभिचारी, दुष्कर्म करणारा, विप्र, स्त्री, बालकहत्या करणारा तो चांडाळ होय. प्रश्न. जागृती म्हणजे काय? जागृती म्हणजे जागे राहणे, जागेपणा. जागेपणा म्हणजे केवळ डोळे उघडे असणे असं नाही, तर ज्या व्यक्तीची ज्ञानदृष्टी उघडलेली आहे, जो जगाकडे साक्षीत्वाने दृष्टेपणाने पाहतो, तो खरा जागृत. ती खरी जागृती. जो नित्य त्या आत्मतत्वाच्या विचारात गुंग, जो त्या ईश्वरात सर्व ठायी साक्षीत्वाने पाहतो, जो मोह, माया, विषय, वासना यांचा विवेक आणि विचारपूर्वक त्याग करतो, तो आपल्या स्वानंद सुखाचा सतत पाठपुरवठा करतो. जो अज्ञानाच्या भ्रामकतेच्या कुविचारांच्या निद्रेत नाही, तो खरा जागृत. ज्याला ह्या ब्रह्म तदात्म्य भावातून बाहेर पडल्याचे दुःख होते, जो देवाच्या विस्मरणाने खेद पावतो, ज्याला त्या ईश्वराचा दुरावा क्षणभरही सहन होत नाही, तो खरा जागृत. आणि ती त्याची अवस्था ही खरी जागृती अवस्था होय. आणि खरोखर आपण सुद्धा आपल्या रोजच्या नित्य व्यवहारात जागृत असले पाहिजे. कोण कधी आपल्याला फसवून जाईल हे आपल्याला कळत नाही. म्हणूनच जागृत राहायला हवं आणि माणसं ओळखणं ही खूप गरजेची गोष्ट होय. प्रश्न. निद्रा म्हणजे काय? निद्रा म्हणजे झोप आहे, तुम्हाला आम्हा सगळ्यांना माहिती आहे. पण माते, आता तुला मी खरा निद्रिस्त कोणी सांगतो. त्याची लक्षणे कोणती ती ऐकून घे. जो जीव माया मोहात अडकलेला आहे, ज्याचे मन विषय वासनांनी बरवटलेले आहे, जो साक्षी नाही, जो स्वधर्माचे पालन करीत नाही, जो स्वहिताचा विचार करत नाही, त्यासाठी कोणतेच प्रयत्नही परत करत नाही, जो ईश्वराच्या निष्ठेबद्दल, त्याच्या अस्तित्वाबद्दल, त्याच्या भक्ती उपासना साधनेच्या बाबतीत उदासीन आहे, तो निद्रिस्त. जो त्याच्या हातून घडलेल्या कर्माचा अहंकार, गर्व, ताटा यांचा टेंबा मिळवतो, जो त्यांच्यातल्या आत्मतत्वात दृष्टेपणाने जाणत नाही, ओळखत नाही, जो सत्याची कास न धरता असत्याच्या मार्गाने चालतो, जो इतरांना उचित मानसन्मान राखत नाही, करत नाही, तो निद्रिस्त होय. अज्ञानाची, आत्मविनाशाची, मानव तत्वाकडून देवत्वाकडे ऊर्ध्व न जाता जो खाली अधोगतीस जाऊन पशुत्वाकडे वाटचाल करतो, तो निद्रिस्त. जो खऱ्या अर्थाने झोपलेला होय. या निद्रेने शेवटी
आत्मनाशाशिवाय पदरी दुसरे काहीच पडत नाही. या प्रकारे आपल्या मातेने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे समर्पक आणि तिच्या मनाचे समाधान घडेल अशी उत्तरे दिल्यानंतर श्रीदत्त हे आपल्या मातेस म्हणतात की माते, मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन तुला सर्व प्रकारचे ज्ञान प्रदान केले आहे. आता माझेही तुला परत एकदा आग्रहाचे हेच सांगणे आहे की माते, तू आता जराही विलंब न करता तुझ्या या अप्राप्त ईश्वर दत्त नरजन्माच्या सार्थकतेचा तातडीने विचार कर. तू आता जीवनमुक्त होण्याचा विचार कर, त्या मार्गावर वाटचाल कर. त्यासाठी तू तुझ्या पतीसच गुरु कर, त्याच्याकडून उपदेश दीक्षा घे, साधना कर. गुरुकृपेने हा भवसागर, ही मायामोहाची नदी पार करून स्वानंद सुखाच्या मोक्ष मुक्तीच्या पैलतीरात जा. तुझ्या या ज्ञानप्राप्तीने शुद्ध पवित्र झालेल्या नरदेहरूपी लोखंडासारख्या देहपात्रा सद्गुरु कृपेचा पदी स्पर्श होऊ दे. त्याचे खऱ्या अर्थाचे सोने होऊ दे. माते, तुझे कल्याण व्हावे हीच तुझ्या या बालकाची अर्थ इच्छा आहे, ती तू पूर्ण कर. येथे नारद पुराण संमत असलेल्या श्री दत्त प्रबोध या ग्रंथाचा 32वा अध्याय पूर्ण झाला. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील कथा बघूया. श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म श्री वे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्री गुरुदेव दत्त दिगंबरा.